राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी नुकतंच मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अर्थातच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते 23 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे। महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार, सत्ता महायुतीकडे जाणार की महाविकास आघाडीकडे जाणार, या सगळ्या गोष्टींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। विशेष करून कोकणात देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमधून 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि या कोकणामध्ये बाजी कोण मारणार, मतदारांचा कौल कोणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातले काही पत्रकार, माणगावमधले पत्रकार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। या पत्रकारांनी जवळपास 20 ते 25 दिवस निवडणुकीच्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातले 7 विधानसभा मतदारसंघ असतील, रत्नागिरीतले काही विधानसभा मतदारसंघ असतील, तर या मतदारसंघामध्ये जो प्रचार सुरू होता, रणधुमाळी सुरू होती, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ज्या सभा झाल्या त्या देखील कव्हर केल्यात, मतदारांपर्यंत पोहोचले। त्यामुळे या अभ्यासक पत्रकारांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। कुवेसकर साहेब, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। काय वाटतंय, कोकणची जनता कोणासोबत राहील आणि कोकणात कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहील? या ठिकाणी मी लोकशाहीच्या माध्यमातून सर्वप्रथम सांगू इच्छितो की यावेळेला जे मतदानाचा टक्का आहे तो अतिशय अभिनंदनीय आहे। जे प्रशासनाने काम केलं आहे, प्रसार आणि प्रचार, ते चांगलं झालेलं आहे। आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या कोकणात ही जी टक्केवारी वाढली आहे ते जे मुंबईमधून चाकरमान्यांचा जो इफेक्ट आहे तो या निवडणुकीत विजयात नक्कीच दिसेल। त्यामुळे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अतिशय चुरशीचा सामना हा होणार आहे। कदाचित यानंतरची जी समीकरणं जुळवली जातील त्याला पुन्हा एकदा कडबोळ्याचंच राजकारणाचं स्वरूप येणार आहे। आमच्या रायगडचं तुम्ही म्हटलं तर आम्ही रायगड जो अभ्यास केला रायगडमध्ये, तर आदिती तटकरे एक उदाहरण म्हणून मी देतो आमच्या इथे, आणि समोरचे अनिल नवगणे हे तुतारी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि महायुतीच्या आदिती तटकरे यांच्यामध्ये आमच्या सुशिक्षित वर्गामध्ये जो आम्ही निरीक्षण केल्यानंतर असं वाटतं की आपण कुणाला मत द्यावं ही परिस्थिती निर्माण झाली, तर सहज आणि सोपं नाव येतं ते आदिती ताईंचं। त्याच्यामुळे या भागात बऱ्याच ठिकाणी जनतेचा कौल आदिती तटकरेंच्या बाजूला झुकलेला दिसतो। याला कारण समोरचा विरोधक उमेदवार दिसतोय। निश्चित ज्या पद्धतीने आता रवी कुवेसकर या पत्रकारांनी सांगितलं की मतदानाची टक्केवारी यंदाची कोकणामध्ये झाली ती विक्रमी झालेली आहे आणि ती अभिनंदनीय आहे। याचबरोबर आपल्यासोबत आता अरुण पवार ज्येष्ठ पत्रकार इथं जोडलेले आहेत। अरुणजी, एकेकाळी कोकण हा काँग्रेसचा बालेकिल्ला, तदनंतर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आज जर आपण निवडणुका पाहिल्या तर शिवसेनेच्या फुटीनंतरची निवडणूक आहे, राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची निवडणूक आहे आणि अनेक ठिकाणी आपण चित्र जर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती। राजकीय विश्लेषक म्हणून ही निवडणूक कुणाच्या पारड्यात झुकली जाईल असं वाटतंय? लोकसभेमध्ये सर्व कोकणचे खासदार निवडून आलेले आहेत, त्याचप्रमाणे यावेळीही कोकणमध्ये 15 पैकी 12 जागांवर विधानसभेला आमदार हे महायुतीचे येतील आणि 3-4 जागांवर हे महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील। विशेषतः टक्केवारी वाढल्यामुळे हा फायदा महायुतीला झालेला आहे आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटाची सरशी होईल। तसेच महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची विजयी होतील। निश्चित याचबरोबर प्रतीक, आपण मतदारसंघ रायगडमधले पिंजून काढलेत, मतदारांचा कौल सुद्धा आपण घेतलेला आहे। काय एकंदरीत जी महायुतीच्या सरकारने लाडकी बहिणी योजना राबवली होती त्याचा इफेक्ट कुठंतरी या निवडणुकीमध्ये जाणवत होता का? हो, नक्कीच। आपण ज्या वेळेला पाहत होतो, मी महाड विधानसभा क्षेत्रामध्ये साधारण सांगतो तुम्हाला, मी कौल घेण्यासाठी जनतेपर्यंत जेव्हा पोहोचत होतो तेव्हा तिथल्या ज्या महिला आहेत त्यांचं एक असायचं की आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फायदा होतो आहे, त्यामुळे आमचा जो कल असेल यावेळेला तो महायुतीकडे असेल। त्यानंतर आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये मतदारांपर्यंत फिरत होतो तेव्हा महाड विधानसभा क्षेत्रापुरता आपण जर विचार केला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना होता आणि या सामन्यामध्ये ज्या समोरच्या उमेदवार होत्या त्या 2.5 वर्षापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून त्या शिवसेनेकडे गेल्या होत्या। काँग्रेसमधून शिवसेनेकडे गेल्यानंतर एकंदरीत त्या मतदारांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीने पोहोचल्या नव्हत्या, त्यांचं नाव देखील मतदारांना माहिती नव्हतं। त्यामुळे महाड विधानसभा क्षेत्रामध्ये भरतशेठ गोगावले हे सरशी मारतील असं आपल्याला वाटतंय। आपण जर विचार केला श्रीवर्धन मतदारसंघाचा तर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये माझी लाडकी बहीण योजना ह्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे असताना आलेली होती, त्यामुळे
या विभागामध्ये माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती त्याचा इम्पॅक्ट पाहायला भेटला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आदिती तटकरे या सरशी मारताना या श्रीवर्धन मतदारसंघामधून आपल्याला भेटतील. आपण एक विचार केला की अलिबाग मतदारसंघामध्ये काय होईल, तर अलिबाग मतदारसंघामध्ये ही लढत तिरंगी होती. या तिरंगी लढतीमध्ये जवळपास शेकाप, महेंद्र दळवी आणि छोटम भोईर या दोघांच्या असणाऱ्या संघर्षामुळे निवडून येतील असे चित्र एक सर्वसामान्य पत्रकार, एक ग्रामीण लेवलचा पत्रकार म्हणून मला वाटत आहे. त्या पद्धतीने आपण जर पेनमध्ये बघितलं तर पेनमध्ये सुद्धा तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीमध्ये आपण बघितलं तर रविशेठ पाटील आणि अतुल म्हात्रे हे दोघंसुद्धा एकाच गावामधले उमेदवार होते. त्यामुळे तिथे त्यांचं मतं डिवाईड होण्याची शक्यता आहे. आणि रोह्याच्या इथले प्रसाद भोईर होते. प्रसाद भोईर यांनी आपला पट्टा, एक आपला गट जो होता, त्यांना जिल्हा परिषदेसाठी ते उभे राहतील असं त्यांची एक बांधणी होती, पण अचानक ते आमदारकीसाठी उभे राहिले. त्यामुळे त्यांनी त्यांचा जो गट होता तो त्यांनी बांधणी केली होती चांगल्या प्रकारे. त्यामुळे एक निर्णायक आपण पाहिलं तर पाली तालुका जो आहे तो पाली तालुका आपल्याला पेणमध्ये निर्णायक ठरेल. त्याच्यानंतर मग आपण कर्जतमध्ये पाहिलं, तीसुद्धा तिरंगी लढत होती. त्या तिरंगी लढतीमध्ये सुद्धा आपल्याला कळेल की कोण विजयी होईल हे आपण सांगू शकत नाही. अशा पद्धतीने मला वाटतं की माझी लाडकी बहीण योजनेचा जो इम्पॅक्ट आहे तो झालेला आहे आणि महायुती सरस ठरू शकते यामध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा इफेक्ट नक्कीच जाणवला आहे असं पत्रकारांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीकडे हा कल राहील. गौतम, लोकसभेला जेव्हा आपण वार्तांकन करत होतो, फिरत होतो, त्यावेळी वारंवार महायुतीकडनं एक आरोप होत होता की मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल याच्यामध्ये एक फेक नेरेटिव्ह पसरवला गेला आणि त्याचा फटका महायुतीला मताधिक्याच्या स्वरूपात बसतो आहे. या विधानसभेला नेमकं काय चित्र होतं? लोकसभेला जो हा फेक नेरेटिव्ह होता तो आता फेल ठरलेला आहे. कारण महायुतीने जी आपली लाडकी बहीणची योजना आणली त्या योजनेच्या मार्फत आदिती तटकरे मंत्री होत्या, त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे. श्रीवर्धनमध्ये अनिल नवगणे आणि आदिती तटकरे चुरस आहे असे बोललं जातं आहे. परंतु अनिल नवगणे जेव्हा शिवसेनेत होते, शिवसेनेतनं जेव्हा 2 गट झाले तेव्हा ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गेले आणि ते आयत्या वेळेस त्यांना ती सीट नाकारली. त्याच्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये 2 गट तर झालेत. त्यामुळे तटकरे साहेब हे पहिले शरद पवार पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर अजित पवार गटामध्ये गेले. अनिल नवगणे उद्धव ठाकरे गटात होते, नंतर शिवसेनेत होते, नंतर ते उद्धव ठाकरे गटात गेले. परंतु ह्यामध्ये त्यांना अचानक सीट नाकारल्यामुळं अनिल नवगणे हे तुतारी घेऊन उभे राहिले आणि आदिती तटकरेचा जो पहिल्यापासून जो काम करण्याचा प्रयत्न आहे तो अतिशय चांगला आहे. परंतु आज श्रीवर्धनमध्ये असं बोललं जातं आहे का कुणबी पॅटर्न चालेल आणि इकडे बोललं जातं आहे का तो लाडकी बहीण पॅटर्न चालेल. असे 2 चुरस आहेत. परंतु मला असं वाटतं आहे का महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय निश्चित होईल. महाड विधानसभेमध्ये भरत शेठचं अतिशय काम चांगलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जे विकास कामं केले ते अतिशय चांगले आहेत. भले माणिकराव जगतापच्या कन्या असतील, स्नेहल जगताप, ह्या आता नवीनच त्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांचं काही एवढं वर्चस्व वाटत नाही मला. महाडमध्ये भरत शेठ आणि इकडे आदित्यताई ह्या महाविकास आघाडीच्या 2 उमेदवार विजय होतील असं मला वाटतं. निश्चित या महायुतीच्याच उमेदवारांकडे मतदारांचा कौल आहे असा जे पत्रकार ग्रामीण भागामधनं जे फिरलेत, सभा प्रचार दौरे ज्यांनी सांभाळलेत त्यांचा कल आहे. युवकांना नेमका युवकांची पसंती कोणाला होती ते आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही प्रचाराच्या दरम्यान जेव्हा फिरलात, युवकांच्या रॅली झाल्या, कसा प्रतिसाद होता आणि युवकांचा कल महायुतीकडे आहे की महाविकास आघाडीकडे आहे? एकंदरीत रायगडमधलं पाहिलं तर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये हा युवकांचा कल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असल्याचं दिसून आलेलं आहे. ज्या वेळेला प्रचारामध्ये आदिती तटकरे ज्यावेळेला प्रचार दौरे आणि गाव बैठका करत होते त्यावेळेला महिलांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता. कारण त्याला कारणीभूत ठरते ती लाडकी बहीण योजना ही गावागावात खेडोपाडी पोचल्यामुळं त्याला असं महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. एकूणच आपण चित्र जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामधल्या ज्या 7 विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुका झाल्या, या 7ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून जे शिलेदार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, आज तरी मतदानानंतर त्यांचं पारडं अधिकचं जड आहेत आणि त्याच्यासाठी जे वेगवेगळी कारणं होती, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांच्या माध्यमातून झालेल्या वेगवेगळ्या विकासाची कामं असतील, योजना असतील आणि प्रचारामध्ये जी महायुतीने आघाडी घेतली होती, एकूणच विश्लेषण आपण पाहिलं तर महायुतीला कोकण यावेळी झुकतं माप देतो आहे अशीच काहीशी विश्लेषणं आणि माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अनुभवायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड.